ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आजची कविता आहे माझी आगमन आणि विसर्जन. बाप्पाचं आगमन होतं आणि विसर्जन होतं. हे दोन्ही प्रसंग जेव्हा आपण पाहतो त्यातला तो सुखदुःखाचे जे अनुभव आहेत ते आज माझ्या कवितेतून वर्णन करतोय. बाप्पाचं आगमनाची आपण वाट पाहत असतो आणि जेव्हा विसर्जन होतो ते दुःखाश्रू आठवणी जातात. ते अजूनही आठवणात करत राहतो की बाप्पाचं जेव्हा आगमन होतो तेव्हा आपले आठवणीतले सगळे प्रसंग येतात. आठवण आणि आठवणी मन एकदम भारावून जातं. देवाला बाप्पाला माझी विनंती आहे, बाबा तुझं आगमन असू दे पण विसर्जन नको रे. विसर्जन नको. आगमनच हवं आहे आणि एकदा आगमन झाल्यानंतर तुझं कधीही विसर्जन नको. हेच एक देवाला मी प्रार्थना करतोय. कारण ते आम्हाला जे दुःख होतं ते फक्त भक्तालाच माहिती आहे. गणेश भक्तालाच माहिती असतं आणि ते दुःख सहन होत नाही. म्हणून मी प्रार्थना करतो मनापासून, देवा गणपती बाप्पा तुझं आगमन असू दे, विसर्जन हा शब्द आमच्या मुखातच नसू दे. विसर्जन हा शब्द आमच्या मुखात नको येऊ दे रे देवा. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आगमन आणि विसर्जन ही माझी कविता आहे. आगमन आणि विसर्जन ह्या तर कवितेचं शीर्षक आहे आणि आता सुरुवात करतोय कवितेला. देवा जेव्हा आपले होते आगमन, देवा जेव्हा होते आपले आगमन, डोळे थकती आपली वाट पाहून, डोळे थकती आपली वाट पाहून, येता तुम्ही घरी आनंद जातो वाहून, येता घरी तुम्ही आनंद जातो वाहून, आनंदाश्रू येती डोळ्यात दाटून, आनंदाचे अश्रू येती डोळ्यात दाटून. असा प्रसंग असतो आगमन होतो तेव्हा. आणि काही दिवस जातात आणि मग काही दिवस जातात मात्र निघून, काही दिवस जातात निघून, सुरू होते तयारी करतो विसर्जन, सुरू होते तयारी करता विसर्जन. दुःखाश्रू येती मनात, दुःखाश्रू येती मने दुखावून, आगमन आठवणी येती मनापासून, आगमन आठवणी येती मनापासून. बाप्पा प्रेम राहते हृदय दडून, बाप्पा प्रेम राहते हृदय दडून, आशीर्वादाने जातो आम्ही भारावून, आशीर्वादाने जातो आम्ही भारावून. देवा व्हावे, देवा यावे फक्त आगमन, देवा भावे यावे फक्त आगमन. नको नको देवा मुखी विसर्जन, नको नको देवा मुखी विसर्जन, बाप्पा यावे फक्त मुखी आगमन, नको नको मुखी आमचे विसर्जन. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.